नमस्कार, मी आपला मित्र अमित केसरकर। सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब म्हणजेच RPF रेल्वे पोलीस फोर्स आता 2023 संपत आलेला आहे। त्याचबरोबर येणारं वर्ष आहे ते 2024। ह्या 2024 मध्ये रेल्वे पोलीस फोर्स म्हणजेच RPF या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत 10वी पासवर आणि ग्रॅज्युएशनवर। मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। तुमची उंची किती आहे, तुमचं वजन किती लागणार आहे, तुम्हाला फिजिकलसाठी काय करावं लागणार आहे, तुमचा एक्झाम किती मार्काचा होणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर तुमचं पेमेंट म्हणजेच कॉन्स्टेबलसाठी काय पेमेंट असेल आणि SI म्हणजे सब इन्स्पेक्टरसाठी काय पगार असेल, हे सगळे डिटेल्स माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुरुवातीला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ज्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी 100% या ठिकाणी प्रयत्न करावा। महाराष्ट्र पोलीस भरती जे विद्यार्थी करतात त्या विद्यार्थ्यांनी किंवा वनरक्षक असतील किंवा इंडियन आर्मीची भरती करत असतील त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 100% प्रयत्न करावा असं मला वाटते। ह्या भरती सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे पेमेंट पण चांगलं असतं। आता सुरुवात करतो आपण जागा किती निघालेल्या आहेत। तर मित्रांनो 12,000 प्लस जागा निघालेल्या आहेत। त्याचबरोबर कॉन्स्टेबलची ज्या जागा आहेत त्या कॉन्स्टेबलच्या जागा आहेत त्या 9,000 आहेत आणि सब इन्स्पेक्टरच्या जागा आहेत त्या 3,000 प्लस आहेत। म्हणजेच टोटल 12,000 प्लस जागा निघणार आहेत। त्याची जानेवारी महिन्यात ऍड पडणार आहे आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होईल। ऍप्लिकेशन चालू झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावा। त्याचबरोबर आता वय अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असतं बाबा आपलं वय व्यवस्थित आहे नाही व्यवस्थित, त्यामुळं वय जे आहे तुमचं वय आहे ते कॉन्स्टेबलसाठी आहे ते 18 ते 25 आणि सब इन्स्पेक्टर म्हणजेच SI साठी जे वय लागणार आहे तुमचं ते 20 ते 25 याच्या दरम्यान ज्यांचं वय आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायला काही हरकत नाही। आणि उंची आता ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर पोलीस भरतीला कसं 165 उंची आहे, तसंच या ठिकाणी पुरुषांना 165 आणि महिलांना 157 उंची आहे। त्याचबरोबर SC ST विद्यार्थी असेल मुलं असतील किंवा मुली असतील, मुलांसाठी आहे ते 160 उंची आहे आणि मुलींसाठी आहे ते 152 उंची आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची उंची कमी आहे त्यांना पोलीस भरतीमध्ये किंवा महिलांचा उंची 155 आहे आणि त्या ठिकाणी उंची बसत नाही तर RPF मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहे, या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करायला काही हरकत नाही। आता पेमेंट, आता सुरुवातीला पेमेंटच्या अगोदर तुमचा जॉब प्रोफाईल काय असतो म्हणजेच वर्क काय आहे तुमचा, तर त्या ठिकाणी रेल्वे फोर्स जे आहे ते रेल्वेच्या ठिकाणी तुमच्या ठिकाणची चोरी होऊ नये किंवा तिथील वस्तू कुठली गहाळ होऊ नये आणि येणार जाणारे रेल्वेच्या बाहेरचे लोक असतात त्यांचं प्रोटेक्शन करणं हे काम रेल्वे फोर्सवाल्यांचं असतं। त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही जास्त गर्दी होता कामा नये किंवा कोणतेही कोणी बॉम्ब ठेवू शकतं किंवा काहीही करू शकतं, कारण की महाराष्ट्रामध्ये मुंबई सेंट्रल जे आहे त्या ठिकाणी 2006च्या दरम्यान एक अपघात झाला होता की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। त्यामुळं ते जॉब प्रोफाईल त्या पद्धतीने असते। त्याच्यानंतर SI साठी असतो सब इन्स्पेक्टर, तो एक PSIच्या लेवलचा अधिकारी असतो, त्याच्या खाली कॉन्स्टेबल असतं। आता PSI साठी तुम्हाला जी क्वालिफिकेशन लागणार आहे ती क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन। तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून ग्रॅज्युएशन तुम्ही जर झाला असाल तर त्या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी पात्र होता। त्याच्यानंतर कॉन्स्टेबल, आता सगळ्यात मोठी भरती कॉन्स्टेबलची आहे ती 9,000 प्लस कॉन्स्टेबलची भरती आहे। कॉन्स्टेबलसाठी फक्त 10वी पासवर ही पात्रता आहे, त्यामुळे त्या ठिकाणी भरती तुम्ही करू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पेमेंट पण घेऊ शकता। पेमेंट मी सांगणार आहे शेवटला। त्याच्या अगोदर तुमचा एक्झाम, आता एक्झाम जे होणार आहे तुमचा तो 120 मार्काचा होणार आहे आणि त्या ठिकाणी तुमची निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की निगेटिव्ह सिस्टीम आहे की नाही, परंतु निगेटिव्ह सिस्टीम त्या ठिकाणी असणारच आहे। अगोदरही पेपर झाला होता 2019-18ला, त्यावेळेला निगेटिव्ह सिस्टीम होती, त्यामुळं याही पेपरला निगेटिव्ह सिस्टीम असणारच आहे। त्याचबरोबर SI साठी पण 120 मार्काचा एक्झाम होईल आणि त्यात पण निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे। आता निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळं पोरं
फॉर्म भरताना विचार करून भरतात की फॉर्म भरू की नाही भरू. परंतु मित्रांनो, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर 100% तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकता फिजिकलसाठी. फिजिकल कॉन्स्टेबलसाठी SI साठी 1600 मीटर आहे, 800 मीटर आहे महिलांसाठी. त्याच्यानंतर हाय जंप आहे, लॉंग जंप आहे. हे इव्हेंट असल्यामुळं त्या ठिकाणी जे इव्हेंट आहेत, इव्हेंट नंतर राहू दे, अगोदर आपण एक्झामची तयारी करू. कारण जानेवारी महिन्यात फॉर्म सुटणार आहेत आणि जो फॉर्म फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालू राहणार आहेत आणि मार्च एंडला किंवा एप्रिलच्या एंडमध्ये तुमचा एक्झाम होईल. त्यामुळे एक्झामची तयारी पहिला सुरुवात करा. एक्झाम जर तुमची चांगल्या पद्धतीने गेली तर फिजिकलबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती भविष्यात देणारच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरावा हीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फॉर्म भरून भरती व्हाल ह्या दृष्टिकोनानं हा व्हिडिओ होता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेंट करू शकता. सॉरी, तुम्हाला पेमेंट आता कॉन्स्टेबलसाठी पेमेंट जे सांगायचं आहे तर कमीत कमी 40 ते 25,000 पेमेंट तुम्हाला स्टार्टिंगला होईल आणि SI सब इन्स्पेक्टरला 58,000 प्लस किंवा 62,000 प्लस त्या ठिकाणी पेमेंट तुम्हाला भेटत असतं. आणि तुमचं काम जे आहे RPF म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो जॉब आहे तो 8 तासाचा जॉब आहे. महाराष्ट्र पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा दारूबंदी पोलीस भरती असेल, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 12 तास ड्युटी करावी लागते. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 8 तास ड्युटी आहे. 8 तास ड्युटी झाल्यानंतर तुम्ही दुसरा कोणताही अभ्यास करू शकता किंवा कोणती त्यातलीच म्हणजे रेल्वे फोर्समधील कुठली तर अधिकाऱ्याची पोस्ट काढू शकता. त्यासाठी तुम्ही कंपल्सरी अभ्यास कंटिन्यू करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेव्हा डिपार्टमेंट अंडरखाली तुम्ही तो एक्झाम देऊन क्रॅक करू शकता. त्याच्यानंतर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.